दिवस आलेला आहे की आपल्या जी गँगतर्फे जी झाडं लावायची होती ती मोहीम मी राबवणार होतो. ती आपण ॲक्च्युली किल्ल्यांवर म्हणजे दुर्गांवर करणार होतो, पण ते माझ्याकडनं झालं नाही कारण ते खूप वर जायचं होतं. पण आज माझ्याकडे बघा स्वतः एक एक झाडाचा बुंदा माझ्याबरोबर झाडं लावायला चाललाय. आज आपण 10 झाडं विकत घेणार आहेत आणि ती आमच्याच एरियामध्ये लावणार आहे आपल्या जी गँगतर्फे. कारण का मी दिलेला शब्द कधी तोडत नाही. तर तुम्ही दिलेले म्हणजे तुमच्या नावाची झाडं, पहिली झाडं 10 झाडं ही आज आपण लावणार आहेत तुमच्यासाठी जी गँग. बाकी कशासाठी नाही, फक्त तुमच्यासाठी मी झाडं लावणार आहे. कारण का पावसाळ्यामध्ये त्यांना पाणी भेटेल. आय होप 2-3 महिने ते पाण्यामध्ये चांगले राहतील, वाढतील असं मे बी वाटेल. तर विषय असा आहे की ती झाडं घ्यायला जायचं आहे. तर माझ्याबरोबर आज जी गँगचे 2-4 मेंबर एक मोठमोठे आलेत. मैनूजी आहे, त्याच्यानंतर जांग्या आहे, त्याच्यानंतर आपला मालवणी शेट आहे. आता बघूया कसं काय होतं ते. तिकडे यांना खायला वगैरे पण घ्यायला लागणार आहे. बघू एकदाच वडापाव थंडा बिंडा आम्ही घेऊन जाऊ. थोडी तब्येत डाऊन आहे पण झाडाचं काम पूर्ण करणे कारण का आजच संडे भेटला आहे आणि आज कुठं राईडला गेलो नाही तर मग बोललो हे काम करून टाकू. तर तुम्ही कनेक्टेड राहा. ब्लॉग कसा बनतो काय बनतो आणि तुम्हाला आवडला का नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. असं आहे आम्ही चाललोय झाडं आणायला. तर पोरांनो तुम्हाला कसं वाटतं आपण एकंदरीत झाडं लावायला चाललोय. आज पुण्याची कामं आपण चालू केलेत. कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं, जाम चांगलं वाटतं. आता माझी अजून एक इच्छा अशी झाली आहे का माझं आता ह्या टायमाला जेव्हा युट्यूबचा इन्कम येईल तेव्हा आपण एका नाही काय बाबा आईच्या नावाने खायला देतात ना शाळेत, तिथे सगळ्या पोरांना बिर्याणी देऊ. हा म्हणजे त्यांना नाही का भेटत नाही असे म्हणजे गरीब पोरांना म्हणजे अनाथ आश्रम वगैरे नाही काय तिथं माझी अशी इच्छा झाली का आपण त्यांना जाऊन बिर्याणी वगैरे असं खायला एक दिवस देऊ. ते पण माझं प्लॅन आहे डोक्यामध्ये. बघू आता युट्यूबचं इन्कम आलं मग काय बरेच दिवसानंतर येणार आहे मे बी. तर ते आलं तर आपण ते एक काम करूया, जंगी त्यांना पार्टी देतो बघ. तर आता जाऊ झाडं घ्यायला जाऊ, पहिले झाडं घेऊन येऊ. आता विचार केलेला सगळे वड पिंपळ लावीन पण बघू नाही त्याच्यामध्ये जरा फ्रुट्स वगैरे पण टाकतो म्हणजे कसं बरं पडेल. फळं पण खायला भेटतील पाहिजे. आम्ही मेल्यानंतर बोलतील अरे करण जांग्या बिंग्या यांनी लावली होती झाडं, आई फळं आता आली. मेले बिचारे पण फळं देऊन गेले लोकांना. लग्न झालं माझ्या पोरांना सांगून रे मी झाड लावलंय राहायचं, आपली प्रॉपर्टी बिंदास बसायचं खाली येऊन वारा बिरा खायचं झोपाचं. बाकी बघू लग्न झालं कधी. हा लग्न तुझं होणार तर नाहीये. ए भाऊ असं नको बोलू. लग्न करून काय करतो मैनू? ठीक आहे लग्न बिग्न हे पाप आहे, नको करू बाबा. मी काय बोलतो उद्या तुला न्यायला डोंगरात तिला ढकलून तर काय करशील? डोंगर फुटेल आमचा, तुला काय होणार नाही बाबा. डोंगर राहू दे आमचे डोंगर. लग्नच कॅन्सल नाही करायचं लग्न. भाऊ बोलला म्हणजे सापला. आणि प्रकाश नर्सरी, वन साइड नर्सरी फ्रॉम लाखरण लाडोली गाव काय तिथं खूप सुंदर झाडं भेटत बघा. आता मी विचार करतो आंबे लावावे पण पिंपळचा प्लॅन होता तो कॅन्सल केलाय. आणि मी आता फॉरेस्टमध्ये जी झाडं असतात म्हणजे लोकांना त्याचा नेऊन काय उपयोग नाही घरी, कारण का आंबे लावले ना तर ते त्यांच्या बागेत नेऊन लावतील असे प्रकार झालेले आहेत. त्याच्यावर पाठी पण लावतील. मी झाड लावले माझ्या आंबा या जसं का मी बोललो मी माझ्या पोराला पण आता लग्न नाही. आता विषय काय आला माहिती काय, हे काय सातवीन म्हणजे काय आणि फुल कचरपट्टी ऑक्सिजन दिला फक्त बस. ठीक आहे चला हे काय सातवीन पण एवढी मोठी नका देऊ, छोटी द्या ना. रोप नाही हे कितीला झाड आहे? मग वड पिंपळ पण 150. छोटी झाडं नाहीत काय याच्यापेक्षा थोडीशी म्हणजे एवढी रोप अशी. मग गाडीत न्यायचेत ना मला. द्या हे बाई मला कडुलिंब द्या दोन द्या. हा 2 मला 10 झाडं न्यायचे. चांगला घ्या. काय रे कडुलिंब जांग्या, कडुलिंब कसं 500 ना लोकांना की नाही. बास झाली 2 बास. कडुलिंब द्या. अजून काय एक झाडं घेतलेत 2 आपण कडुलिंबाची झाडं खूप प्रमाणात कमी झालेत. आणि ही 7वी आहे काय सात्विक काहीतरी झाड आहे हे पण घेऊया. आणि हे बेलाचं पान नसतं का, सोन्याला धर उपटे घ्या सोनं ने वा मोठे घ्या सोनं मोळा मोठे घ्या सोनं वा मोठे. बघा एक कदंबा एक कदंबा म्हणून काहीतरी झाड आहे आणि ते असं रप्पा मोठं होतं ते एक घेऊया. घ्यायचं चांगलं. हा तेच घ्यायचं. लिंबू बघ नाही वन साईड लिंबू आलं लिंबा बघा असले आले बापरे. नावं पण डेंजर कॅल्टा फेरम. मला ऐका ना एक वड पिंपळ पण द्या. काय जे बघा वड आणि पिंपळ पण द्या. पिंपल द्यायला लावलाय तुला. आणि वड कुठे? हा असं हा घ्या महिनू आगे. का माहिती का वड पिंपळची झाडं का लावावी माहिती का तुला सांगतो, खूप पक्के टिकतात. आणि विषय काय माहिती का, वड लावला ना तर उद्या बायका त्याला फेऱ्या मारतील ना भावा. आणि काय वाटतं तुम्हाला? 7 महिने आज नवरा भेटू. हा 7 महिने. चल अजून कुठलं झाड सांगायचं मला जंगली टाईप? जंगली झाड आहेत रे भरपूर पण ती मोठी आहेत.
ओव्हर मोठी नाही नको ना ती ओव्हर मोठी त्रास होईल पण असं काही नुसती ओव्हर मोठी झाडं नेऊन ती जगली पण पाहिजेत नुसतंच विनाकारण लावा साग आहे. हा साग पण चालतो त्या की नाही काही साग बीक नको आपल्याला कडुलिंब घेतला कडुलिंब खूप रेअर झाला रे कडुलिंब आजकाल दिसत पण नाही हो पण तो गावठी कडुलिंब आहे ना भावा काय फुलांचा चेन जंगलीत झाड आहे तो. घ्या चला द्या एक भाव घ्या चला गाईज एक भावाला पण घेतलं काय भावाचं झाड आहे आहे बघ हा चल भावाचं प्रेम सगळ्यांना सेम झाडांवर प्रेम काय जांभूळ नाही काय का जांभूळ हा द्या आपल्या थोडी रोडला लावायचे खाऊ दे ना लोकांना तर वाढलीच नशिबाच्या कृपेने तर होऊन जाऊ दे ना खर्च तर मग पैसे नाही बघायचे 250 असो ना तर 300 असो काय प्रॉब्लेम नाही हे काय हा हे बघ रट्ट्या जांभूळ कुठला असं टापरी आहे का? टापरी जांभूळ किती आली झाडं बघ 8 झाली अजून 2 घ्या हे 2 झाडं घेतलीत हे पक्क मोठं जांभूळ आहे 2 कडुलिंब आहे आई कडुलिंब कुठे गेली हा तिकडे गेली कडुलिंब आहे हा पिंपळ एक घेतलाय एक वडाचं झाड घेतलंय आणि एक बायकांना एक भावाचं झाड घेतलंय हा एक सात्विक आहे एक सात्विक आहे सात्विक झाडावर मला एक नाव आठवलं सात्विक म्हणून एक पोरगा होता रे म्हणजे जिथं आमचं मिटअप वगैरे असायचं ना तिथं तो यायचा यार त्याची आठवण आली रे अचानक त्या चेहऱ्यात माझ्या समोर आला सात्विक नाव बोललं ना त्या चेहऱ्यात माझ्या समोर आला तो पप्पी वगैरे घ्यायचा आठवण वगैरे सगळं आठवलं रे त्याचं मिस यू भावा जिथं कुठं असशील तिथं मस्त आनंदी आणि सुखी राहा भावा बाकी काय नाही खूप सारं प्रेम भावा तुला आठवलंच रे अचानक आठवलंच भावा यार बोलणं चालणारं पोरगा अचानक निघून गेला रे लाईफमधनं म्हणजे शॉक लागला विचारायला पण एवढा भाष्य पोरगा कॉन्टेंट चांगला बनवत होता आता लोकांना ओळखायला लागले होते आणि अचानक निघून गेला सात्विक आय मिस यू ब्रो खूप सारं प्रेम तुला लाईफ टाईम भावा ही आपल्या जीजी गँगतर्फे आपल्या एरियामध्ये लावण्यात येणारी झाडं आणि जीजी गँग नाद करू चला झाडं लावूया आता मी जरा रिक्षा बोलवतो कारण महिने बोलतो गाडी ओव्हर खराब होईल चला याचं बिलिंग करा घ्या तिकडं रोडवरच घ्या झाडं त्यांना बोला चले सांगे बघा 1 साईड झाडं भरलेली आहेत रिक्षामध्ये 10 झाडं तर आपण आता सध्या घेतलेली आहेत आणि त्यांनी आपल्याला चांगलं बजेटमध्ये करून दिलेलं आहे कार्यक्रम काय झालं किती आले ते नाही मी सांगत बसणार पण ठीक आहे चांगल्या बजेटमध्ये आपल्याला झाडं भेटली काही बघा कॉम्प्लिमेंटरी खत आहे जे आपल्याला झाडं लावताना टाकायचं मावशी काय कॉम्प्लिमेंटरी काकीचं पण नाव टाकतोस काय टाकले काय काकी तर दिसणार भावेश बघेल ना तुमचा हे भेटला का पिकाव पिकाने पावडर भेटला फक्त फावडं तर घरी पण आहे आपल्या हा हे घे छोट एवढं गरजच नाही हाताने काढूया ते काय एवढं मोठे छोटे पिशवी थोडासा आहे हे मारू आणि नंतर वक्रू ना असं. कसं कामं येतात का हाय. कसं फावडं पण आम्ही त्यांच्याकडनंच घेतलंय आणि आता पिकाव पण विकत मागून घेतलाय त्यांच्याकडनं परत आणून दिलं आणि परत आणून देतो पण सगळं म्हणजे एकदम भिकमागी काम झालेलं आहे आमचं हे पण बघ ना लगेच ती प्रॅक्टिस केलेली आहे ना तर विषय काय नाही ते प्रेम आहे काहीच आणि त्यांनी स्वतःहून विचारलं तुम्ही परत आणून द्याल ना म्हणजे त्यांना गॅरंटी आहे कारण का तुम्हाला खोटं नाही सांगत आहे माझ्या बड्डेला मटन बिर्याणी आणली होती बड्डे संपून दुसरा महिना संपायला आला त्या बड्डेवाल्या जो बिर्याणीवाला आहे ना त्याचा टोप अजूनही फार्म हाऊसला सडतोय तो याला रोज फोन करायचा का भाऊ माझा हेड द्या सेट मेरा पत्राला लाग येतो ना गिरेक जा रे हा संध्याकाळी तुला पोहोच गाईज त्यांनी आता शेवटीला फोन करणं बंद केलं का माझं पातेलं गेलं आता पुढच्या टायमाला जर बोललो ना बिर्याणी तो बोलत च्या पातेला घेऊन या तुम्हाला पिशवीत जाण्याचं तो बोलल पिशवीमध्ये भरा आणि जा पातेला मी जाणार नाही फायनली रिक्षा आलेली आहे पहिलं झाडचं आम्ही बघ इथं बोनी करणार आहे कारण ऑलरेडी एक खड्डा आम्हाला फ्रीमध्ये भेटलाय तर इथे एक झाड लावायचं आहे मालवणी शेठ कॅमेरामॅन स्वतः आलेले आहेत आणि पावडं झाडं उतरून घेऊया चल घ्या हे उतरव महिनू उतरव चल तुला थांबायला नुसतं पुतळ्या उभ्या ना करा तू कधी ब्लॉग शूट करणार आहे लगेच करतो तुझं कशा शिव्या खाल्ल्या चला इथे काय जाऊ का इथे आमच्या इथं पूर्ण एकदम हरियाली आहे आणि ऑलरेडी इथं झाडाचं लावणं झालेलं आहे पण ह्याच्यामध्ये ॲडिशनल मी माझ्या लेवलची झाडं लाव म्हणजे जीजी गँगच्या माझी नाही आहेत बाबा जीजी गँगची झाडं पिंपळ लावलं का वड लावू पहिलं वड वडच लावू का महिनू सुरी देती चला गणपती बाप्पा जीजी गँग पहिलं झाड जे आपण लावतोय पळसाचं देवा फक्त वाढू दे बाकी काय.
गाईज विषय असा आहे, आमच्याकडे आता फक्त बघा आम्ही किती झाडं लावली असतील, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे बघा एक 10वं. अरे झाड पडले. तर हे झाडं लावायचे 10 झाडं लावून झाली ना कमी बघणार यातली किती झाडं, कारण का पाणी आता पावसामध्ये आहे हो 3-4 महिने पाणी भेटलं तर होऊन जाईल. आणि मी रस्त्याला का लावतो माहिती का, जेणेकरून आम्ही तर येतच असतो ह्या रोडला आम्ही असतो, कारण का जांग्याचा माझा जो रोल झाला होता ना 24 घंटे गाडीमध्ये इथंच झाला होता, तर आम्ही इथे येत असतो. माझ्या गाडीमध्ये पाण्याच्या बाटल्या असतात. झाडांनी एकदम मूळ धरलं ना मग त्यांना टेन्शन नाही भाऊ पाणी बिनी मारलं यायला. आणि आम्ही इथे आलो का पाणी बिनी मारू शकतो भलेही पाऊस नसला तरी. आणि हे झाड ना भाऊ त्या सात्विकच्या नावाने का, कारण का या झाडाचं नावच सात्विक आहे. काय जे पिंपळाचं झाड आहे आणि पिंपळाचं झाड लावायच्या मागे हेतू एवढाच आहे का ही झाडं 150-150 200 वर्ष जगतात. दम निघला रे, कसे बिगारी लोक काम करतात हां. म्हणजे देवाची पण साथ आहे हो का, तुम्ही झाडं लावून घ्या मग मी पाणी टाकतो का असेल ते. सगळीच कामं आपण पापी थोडी करतो, कधी कधी चांगली कामं पण करतो आपण बाबा. हे सात्विकचं झाड लाव बाबा. आणि हे झाड काहीच आपला दोस्त सात्विकसाठीच आहे, खास त्याच्या नावाने झाड लावतो. देवा फक्त जगव बाबा. देखडे सांगे याला नंतर काट्या आणू बांबूच्या स्टेला. गाईज खूप आनंद वाटतोय झाडं लावताना. ठीक आहे माकलो थोडा, इट्स ओके, तेवढं तर चालतं. व्हॉट इज दिस, हे काय जांभूळ आहे. लास्टचं झाड आहे, मार मैनू खड्डाचं लास्टचं झाड आहे ते पळस. चला गणपती बाप्पा, गावठी गँग जिंदाबाद. गाईज फायनली जीजी गँगच्या नावाने 10 झाडं लावून झालेली आहेत. कसं वाटतं फिलिंग तुम्हाला? मस्त वाटतं, भारी वाटतं. आणि हा ब्लॉग मी जास्ती खेचाखेची करणार नाही, एवढंच काम होतं आमचं आणि मजा आली. झाडं लावायचं काम होतं, फायनल केलं. कारण का बोललेलं काम पूर्ण करायला मला आवडतं, नुसतं बोलबच्चन करायला मला आवडत नाही. फायनली 10 झाडं लावून झाली. आता हातपाय तोंड धुतो आणि 1 टचची गोळी घेतो, कारण का आपल्याला बाईक बघायला जायचं आहे. तर पुढचा ब्लॉग मे बी तो असू शकतो. गाईज अचानक झाडं लावताना प्लॅन असा सुचला की ते मस्तपैकी प्लॉटिंग आहे, तर ती प्लॉटिंग बघायला जायचं. आमच्या कर्जतमधलंच प्लॉटिंग आहे. कुठलं काय कोणाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही पण बघायला येऊ शकता. चला माझ्याबरोबर. गाईज विषय काय माहिती का, आम्ही असंच झाडं लावत होतो. ह्या कंपनीने पण खूप झाडं तेव्हा येत आपल्या कंपनीचं नाव. आणि ही काय प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे गाईज, जस्ट मी असं चालू का इथे इंटरनेट माझं आहे. विषय असा आहे, नदी ठिकाणी जर कोणाला प्लॉटिंग वगैरे पाहिजे असेल, विलास वगैरे बांधून पाहिजे असेल तर त्याला एकदम बेस्ट लोकेशन आहे. मागे तुम्हाला नदी पण दाखवतो. तर आम्ही आलो प्लॉटिंग बघायला. इथून किती स्क्वेअर फूट पासून चालू आहे? 2 गुंठे चालू आहे. 2 गुंठे. आणि काय प्राइसिंग पूल आहे? 1.3 1.2 गुंठ्याचे 1.3 म्हणजे 1 करोड 1.30 lakhs. That is पैशावाल्या लोकांचे काम आहे भावा, येऊ शकतो तुम्ही घ्यायला. तर खूप सुंदर आहे, नदी बाजूलाच आहे. क्लब हाऊस वगैरे आहे का तुमचा? yes 30 plus amenities आहे. स्विमिंग पार्किंग आणि प्रत्येक प्लॉटिंगला पर्टिक्युलर रोड. तर असा प्रोजेक्ट आहे गाईज. तर आम्ही बघायला आलो, जस्ट बघायला आलो. 1. ठीक आहे बघूया, कधी पैसे आले तर घेऊ. कोण देत असेल तर मला गिफ्ट करू शकतो प्लॉटिंग. चला आपण थोडं बघूया कसं काय प्लॉटिंग आहे. लाईक जर नाही केलं ना भावा, धरल लाईक कर. चल बटन दाब लालवाला, सबस्क्राईब पण कर. 2 लाख करायचेत ना माझ्या भावा. पप्पी घे, कमेंट पण कर ना.